मला माझी मराठी खूप छान नाही पण मला खूप आवडते हे करून खाना डिस्ट्रीब्यूट करून मला खूप आवडते. गुलाब जैसन खिलल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश संते. तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक व्लॉग घेऊन आलेलो आहे. तर आज आपल्याला दोन ठिकाणी जायचं आहे. संध्याकाळचे पनू येतं, पनू आणि भाऊजी मॅगी. तर त्यांच्यासोबत आपल्याला मॉलला जायचं आहे ना. आज यश सिंगचा बड्डे आहे, माझा मित्र होतो, आज त्याचा बड्डे आहे. तर त्याला त्याचा बड्डे सेलिब्रेट करायचा. तर तो दरवर्षी असं कसं करतं, बड्डेच्या वेळीस अनाथ आश्रमच्या मुलांना काही बी करतो. तो मागच्या वेळीस तो पिझ्झा खायला घेऊन गेलता बरेच पोरांना. तर ये वेळीस बोलत होता की तेच पोरांना बोलतं पिक्चर दाखवायला नेता. त्याला बोललो बरं पिक्चर दाखवून का करणारच, पिक्चर बघायच्या लायकीचं जर नसताना आता ॲनिमल पिक्चर बघायला नेला तर माहिती आहे तुम्हाला काय बोलतंय. तर त्याला बोललो पिक्चर दाखवण्यापेक्षा बरं आमच्याकडे ईट भट्टी आहे, तुझी इच्छा असेल तर तू त्यांना खायला घाल, तुझ्या मर्जी हो ना बरं. तर तो बोला ठीक आहे, बोलतं चल त्याच करू. तर आता तो बिर्याणी आणणार आणि ईट भट्टी का ती माणसं असतील काही आपल्याला अंदाज नाही, तो आणणार पॅकेटा बरीच बिर्याणीची. तर बरं ठीक आहे. तर आता मी तयार होता थोड्या वेळान. तो बोललेला का 11:30 वाजता निघायचा आहे. तर आता वाजल्यान सध्या 10 वाजल्यान. तर लगेच कला तयार हो, थोड्या वेळानं तयार हो. तोपर्यंत आपली घरांक मस्ती चालली, त्या तुम्ही बघा. मांजराला कुत्री बैठकीला जायला रांगोली करली, येशात पुसून टाकली सगळी सगळ्या माखली. आता त्याचा अंग धुवायला लागत. हा कशी कुत्री मांजरा. दुसरा एक अजून वारूला ना असा. आई मिनी नाही पुसली रांगोली. तुम्ही पुसली का रांगोली? नाही मिनी नाही पुसली, मन्यानी पुसली. तर ठीक आहे, आता मी तयार वगैरे झाल्या आणि त्यांनी फोन केलेला मला, टोल नाक्यावर आहे, तो येईल थोड्या वेळानच. तर आपण जाऊ बघू. त्याला दोन ठिकाणी नेता. आता त्यांनी बोललीला जाम म्हणता बिर्याणी, बोललीला कधी ठिकाणी पुरतं तर नाही. वडवलीच्या रस्त्यावर नेता त्याला, तिकडे शिकडं 3 ईट भट्ट्या आहेत ना, तर वडवलीची इथशी नेता. आणि नंतर जर वाचल्याच तर मग लगे आपली इथशी खदानीवर नेता, कोलेगावची आपली खदानं तिथशी नेता. तर याला कवा यायचा यानी झोप यायला लागली मला. आता मला जायचं होतं बाहेर, बट अजिबाई थांबलो मी, झोप यायला लागले. तर आता तो येईल, तर आता उतरता खालती मी. तर तुम्ही पुढे ब्लॉग बघत राहा. तर आता मी निघल्या ईटभट्टीवर जायला. तर यो यश आज याचा बड्डे आहे, तर जास्ती टाइमपास नाही करू आपण, पटापट जाऊ, ब्लॉग बघत राहा. ठीक है ना, देखते कितना था. चलो अंदर पहले, चलो अंदर चलो. यहाँ से ही ईटभट्टी मोठी आहेत, बरीच माणसं दिसतात तशी. ठीक आहे चलो, या भी रुकते. ठीक आहे, येतो. बोलवा तुमच्या लोकांना, या रे या. नाही ना, भांड्याची नाही आवश्यकता. यश पॅकेटीला आहे ना. ही यशची बहीण, तिनेच बिर्याणी बनवले. 150 पॅकेटा आणल्या सध्या. बघा, बोलवा ना अजून माणसं तुमची. बच्चों को चॉकलेट दे बेटा. चॉकलेट दे बच्चे लोग. यशचे बहिणीनी म्हणजे आपली ताईच झाली ती, तिनीच बिर्याणी बनवले. सकाळचे 6 वाजता उठले ती ना, तीच बिर्याणी बनवत होती. यो यश नंतर उठले, सामान आणून दिलता, त्याने वापस झोपला. तर ताईनीच सगळी बिर्याणी बनवली, पार्सल वगैरे केले. तर ताईचं आता लगीन पण एप्रिलमध्ये लगीन, तर तेव्हा बी आपण ब्लॉग बनवू. तर सध्या तर बघत राहा. ये स्पून है ना उसमें. स्पून है. ये यशचे मम्मी आणि पप्पा आहेत. एक खोल के तो दिखा कैसे बनाई है।
सगळ्यांना भेटल. डबल कोण जायला आले? तर आता इथेशी बिर्याणी वाटप चालू आहे आणि सगळी जण लय खुश झालं का बिर्याणी आले म्हणून. तर असाच बर्थडे असला तर काहीतरी मित्रांना बी घालायलाच लागतं, नाही बोलून नाही होत, मित्रांना बी घालायलाच लागतं. पण असं बी काहीतरी केला पाहिजे. मधले मुलांना घेतो आणि बोलतो पिक्चर बघायला जातो. त्याला बोललो ती गोष्ट करण्यापेक्षा बरं लोकांना काहीतरी खायलाच घाल ना, पिक्चर बघून का करणार आहेत. तर तेव्हा तो ऐकला आणि तेव्हा इथं बिर्याणी वाटायला आले. तर सध्या बी घेताना तशी बिर्याणी बघत राहा. हो हो 150 बॉक्स आणलेलं, 150 बॉक्स बी वाटतं कमी पडतील. आता डबल टिबल घ्यायला येत आणि त्यांना बोलणं बी बरोबर नाही वाटत, ते घेतात तर राहू दे चला. चॉकलेट पाण्याची बाटली बी आणले, पाण्याची बाटली, चॉकलेट, बिर्याणी, चांगली मस्त सोयच आहे या लोकांची. यशु इधर बच्चे लोगों को एक बच्चे रुक जाओ बड़े ए बाबू, ओए ए बाबू, ठीक है ना, तुम भी, मैंने मेरा मैसेज दे दिया, तुम भी बोलो. मेरे को पहले बताओ उसके अभी क्या किया तुमने? हाँ ठीक है चलो. हाँ तो बोलो. बर्थडे पे मुझको ऐसा लेट मी थिंक. हाँ ले लो, अपना टाइम ले लो. मैं हर साल मेरा बर्थडे ऐसे ही सेलिब्रेट करता हूँ. इस बार मैंने ऑर्फनेज नहीं गया, तो मैंने सोचा था कि लाके फूड डिस्ट्रीब्यूट किया जाए. तो बहुत अच्छा लगा मुझे खाना डिस्ट्रीब्यूट करके, बहुत अच्छा लग रहा है. मराठीन बोल ना, मराठीन बोल ना. मला माझी मराठी खूप छान नाही हां पण मला खूप आवडते हां. हे करून खाना डिस्ट्रीब्यूट करून मला अच्छा. खूप आवडते. आणि काय सांगू मी आता, मला काय सब नाही माझ्याकडे बोलायला. सलमान खान दिसतं ना आज. ये हमारे कोलेगांव का मंदिर है, दत्त मंदिर. क्या मांग रहे हो भाई? ये अपने साथ है क्या? आता लोढा नल्या हॉटेलमध्ये आओ, खाओ आणि मग निघो. अर्जुन का ही है. अर्जुन मालूम है तुमको? अर्जुन पंजाबी आता है. हाँ उसका ही है, उन्होंने चलाने को दिया. अरे हो गया. तर आता घरा आल्या, हॉटेल मच्छा वगैरे बिर्याणी वाटली, भारी वाटला लोकांना बघून. ते कसं आनंदी होता ना काही आले म्हणून. तर ठीक आहे, आता मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे आणि मॉलला बी जायचा, तर फोन चार्जिंगला ठेवता, त्या पुढे ब्लॉग बघत राहा. A few moments later. तर आता मॉलमध्ये आल्यावर आम्ही गेम झोनमध्ये, गेम तर काही खेळायचो नाही. आम्हाला याजन बसायचा ना, बसतं का मॅगी यान बसतं, भारी आहे बघ, बस ना. मॅगी काही बसायला मागत नाही, घोड्या बसून नाही बसत. हा ना, यो बंद असते यो. कधी एक मशीन कार्ड बीड काही टाकला नाही. चलाव
ह्याच्यान बसण्याची इच्छा आहे मला, पण बसलो तर लहान पोरासारखा वाटेल. भारी आगरी महोत्सवमध्ये कसं आकाश पालना असतं तसंच काहीतरी आहे यार. स्पेसशिप VR घेल घालताना ते VR चष्मा आला की आपल्याला असं वाटतं की आपण खरोखर त्याच्यात आहोत. मॅक्स आम्ही गेलतो इथं पिझ्झा खायला. पिझ्झा पण इथं पिझ्झा काही ना लल्लू पल्लू दुकानात तिथं स्टारबक्सने जाऊन तो करायचा. तर आता मागवले कॉम्बो पॅक मागवले. इथशी डायनिंग एरिया भारी आहे. डायनिंग एरियालाही भारी आहे. आयाच बसू ना. डायनिंग एरियालाही भारी आहे ना. डोसा भेटतं. डोसा कोण खाते. बस इथे बस पोच दे. इथे बस पोच दे. अशी का यो बांगरे घातल्यावर पोच देता नसा. बिन बांगऱ्यांचा पोच देते ते. तसं काही बाहेरचं खायला बसलं तर आपली चक्की लई फास्ट चालतं. पण उनी आताशी 2-3 खाल्यांना मी अर्धा कपवला. म्हणून पोरी असते आपली चक्की फुल फास्ट चालतं. मॉलमध्ये माणसं बी येतात तर आता पक्षी बी यायला लागलं. कोणीतरी चहा घेतलेली कधी कबूतर बिन पैशान खायला आले. घुसलं कुठच्या रथ असतील घरटा वगैरे असेल त्याचा इथे. हे बघ ना चहा कसा पितो तो. मुंडी वाकडी करून पिता. बनवून कप घेऊन चालले थंडा भरायला. अरे दिमाग तरी कधी लावशी आहे तरी. आता नाही द्यायचा तो. नाही द्यायचा आता तो. निंगी रागत रागला मॅगी दिला नाही तुला वापस थंडा. पण ही कशी शिव देतो बनू. दाखव ना तू. दाखव ना. ऍक्शन कर ना तू. मॅगी जिंगल बेलवा जिंगल बेलवा जिंगल बेलवा त्याच्यावर राईड वाटतं बसाचा. भिंगत असेल गोल गोल बघूच. बस याच्या बस यावं बस. मिठीच मरली ती डायरेक्ट. तर आता मॉल मध्ये टाइमपास केला खाला पिला फिरलो बिरलो. तर आता घरात चालल्या तर पुढे बघत राहा. A few moments later. तर ठीक आहे आता घरा पोचल्या. घरा येता येता लई टाइम लागला कारण लई ट्रॉफिक होती. तर मॉलमध्ये पण लई मजा केली. आणि सकाळचा कार्यक्रम तर तुम्ही बघला लई भारी झालता बिर्याणी वाटप. तर कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.